नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉग मध्ये. थंबनेल वरनं तुम्ही ओळखलंच असेल. आज आपण कुठे चाललेलो आहोत? हो, आपण चाललेलो आहोत माझ्या गावाला, कोकणामध्ये. आणि आता वाजले जवळजवळ 4:30-5 वाजून गेलेत. आजचा दिवस तर ट्रॅव्हलिंग मध्ये चालला. सकाळी 9:30ला निघालेलो. असंच रॅन्डमली ठरवलं गावाला जाऊयात. महाशिवरात्र होती 15 तारखेला. आयलँड्सला जाणार आहे, जे आपण लास्ट इयर कव्हर केलेलं. आणि त्याच्यानंतर 1-2 असे छोटी मोठी कामं आहेत ते करणार आणि बाकी टाइम पूर्ण चिल करणार बीच वरती. तो आजचा दिवस तरी फक्त असाच. गाई बघा कशा रस्त्यावर आहेत, रुबावात एकदम. आजचा दिवस तर असाच ट्रॅव्हलिंग मध्ये गेला. आता आपण पोहोचणार अर्धा तासात घरी पोहोचू आहे. मामा पण जवळपासच राहतो माझ्या गावापासून. सो कसं काय होतं ते उद्यापासून आपण चेक करूयात. तुम्ही बघत राहा हा ब्लॉग. मित्रांनो, आजच्या ट्रिप मध्ये माझे मम्मी आहे. नेहमी सारखं इथे पण मध्ये करून आली. तर मदर, बोला सन. तुमच्या घरी चाललो आपण, जिथे तुम्ही लहानाचे मोठे झालात. कसं वाटतंय, काय वाटतंय सांगा जरा माझ्या तुमच्या ऑडियन्सला. खूप तिकडे गेल्यानंतर मी तुम्हाला माझं घर दाखवणार, घराच्या आजूबाजूचा परिसर दाखवणार. ड्रोन शॉट ना, आणि ड्रोनने तुझं घर दाखव. ड्रोन शॉट नक्की बघा. उडी मार. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूबच्या चॅनल मध्ये. मागे बघू शकता आलेलो आहोत निवती बीचला. यस, तर निवती बीच पासून आपण चालू करणार आहे आपली कोकणची ट्रिप. जाणार बोट मधून निवती लाईट हाऊसला, त्याच्यानंतर तिथे डॉल्फिन्स बघणार, सुनामी आयलंडला जाणार, तिथनं देवबाग वगैरे साईड फिरणार. ही बोटिंगची ट्रिप आपण पर यश सोबत करत आहोत. त्यातली तिकडची त्याची कुठली तरी बोट आहे, त्या बोट मध्ये बसून आपण तिकडे समुद्रात जाणार आणि म्हातारीची चूल, निवती हाऊस हे सगळं आपण काही बघणार आहोत. सो इकडे एक विषय झालाय, भांडणं चालली तिथं, म्हणून यश तिकडे सॉल्व्ह करायला गेलाय आणि ट्रिपला सुरू करूया. चलो. तर मित्रांनो, हा यश आहे. यश, बाय बोल. कसा आहेस? मस्त. ही माझी मम्मी, हा माझ्या मामाचा मुलगा. चल जा. आम्ही ना तू आज जा नाहीत ना. तू जा ना, मला पकड ना. नको. तर मित्रांनो, फायनली आपण चाललेलो आहोत निवती लाईट हाऊसला. खूप छान ऊन आहे आता, लाटा पण शांत आहेत, वारा सुद्धा नाही, ड्रोन सुद्धा उडवायला मिळणार आहे. सो रील आणि व्हिडिओज जे काय येतील ते खूप छान असणार आहेत. नक्की बघत राहा. मागे बघू शकता हे दोन दगड आहेत, त्याच्यामध्ये एक गुफा आहे.
गुफेत काय असेल रहस्यमय आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. चला. ही अशी गुफा आहे आणि त्या गुफेत बोट तर जाणार नाही आपली. आपला ड्रोन जातो का आपण बघूया. काय वाटतं तुम्हाला? तर हे आहे निवती लाईट हाऊस आणि हे ब्रिटिशांच्या काळातलं लाईट हाऊस आहे. मित्रांनो, ही आहे म्हातारीची चूळ. आम्ही याच्या खूप जवळ आलोय. ही कधी पण चूळ मारू शकते. हे बघा, कधी पण चूळ मारू शकते. आता हिने चूळ मारली आणि एका चुळीतच मला गायब करेल. हे ग म्हातारे, आज व्हॅलेंटाईन्स डे, एकदा तरी चूळ मारून दाखव. किती जण थांबले तुका बघू, किती जण. बघ, तर ही आहे म्हातारीची गुफा. म्हातारी हय रवते आणि चूळ पातल्या बाजूक मारते. तर मित्रांनो, आता आम्ही त्या गुफेत जाऊन आलो. तुम्हाला युट्यूब साठीचे व्हिडिओज तर नाही बघायला मिळणार, पण व्हर्टिकल आपण जे व्हिडिओज काढले ते नक्की बघायला मिळतात. आता ही बोर्ड बघा कशी चालली आणि ती तशीच रिव्हर्स यायला पाहिजे, नाहीतर त्याचं 100% विषय होऊ शकतो. मित्रांनो, जवळजवळ 15-20 डॉल्फिनचा ग्रुप दिसतो मागे. 15-20 नसतील, 7-8 तरी असणार 100%. असा ग्रुप आहे मोठा. दाखवतो तुम्हाला. चारी बाजूला डॉल्फिनच डॉल्फिन आहेत. असं वाटतंय की डॉल्फिनची पूर्ण प्रजाती मला बघायला इथे आली. मला पण छान वाटत असेल आणि त्यांना पण छान वाटत. तिथं तर बघा केवढा मोठा आहे. त्या टोकाला आहे, माझ्या मागच्या बाजूला आहे, ह्या बाजूला आहे आणि तिकडे तर खूपच आहेत. बापरे, ते बघ, तेव्हा तिकडे माग पण आहे. आई शपथ, आई शपथ. हे बघ, तर मित्रांनो, म्हातारीने तर काही चूळ मारली नाही. याला म्हणतात म्हातारीची चूळ, म्हाताऱ्याची चूळ. आता बोट राईड झालेली आहे आणि नाश्ता करायला थांबलोय. नाश्त्यात काय मिळतं बघूयात. खूप खाऊन घेणार आणि घरी जाणार, आराम करणार आणि संध्याकाळचा प्लॅन तुम्हाला ब्लॉगमध्येच समजेल. कारण की मला सुद्धा माहिती नाही कुठे जायचं, काय जायचं, पण 3-4 असे पॉईंट्स आहेत जिथे आपल्याला जायचंच आहे. सो तिथे जाणार आहे. ब्लॉग बघत राहा. मित्रांनो, आता आम्ही वडा उसळ मिसळ असं मागवलं कॉम्बिनेशन. सांगतो तुम्हाला इथून काय खायचं. कारण की वास खूप छान आलेला आहे आणि आता वडा आणि भजी पण आहे. आणि हे काय होतंय, देशी तर्रा, मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. माझ्या आईने पिलेलं देशी तर्रा. आता बघू तिला थोड्या वेळाने तर्री लागते का नाही. भाग्यश्री मिसळ. संपला विषय. चला. तर मित्रांनो, आता आपण नाश्ता आणि सगळं फिरून वगैरे घरी आलोय रिटर्न. थोडा आराम करणार, जेवणार मस्तपैकी आणि संध्याकाळी परत जाणार आहोत आपण एका बीचला.
कुठे जाणार आहे त्यासाठी तुम्हाला ब्लॉग कंटिन्यू करावा लागेल, तर नक्की कंटिन्यू करा आणि बघत राहा. मित्रांनो, जसं की तुम्हाला सांगितलं संध्याकाळी आपण कुठेतरी जाणार आहोत, तर आता आपण आहोत कळंबोली बीचला. आणि ते काही मी शूट केलं नाही ब्लॉगसाठी, एकदा फक्त ड्रोन उडवला, ड्रोनचे व्हिडिओज घेतले सनसेटला, कारण काय आम्ही लेट उठलो दुपारी आणि इथे येता येता 6 वाजले आणि खूप छान भिजलो आहे, खूप छान इथे टाईम स्पेंड केला आहे, हेच मनात राहील. आणि ब्लॉगसाठी तर ड्रोन शॉट्स घेतलेले, बाकी तुम्ही इथला व्ह्यू बघा. आता जाऊयात, चेंज करू आणि घरी जाऊयात. हे व्हॉलीबॉल खेळायचं आहे का? हां, ओके, भेटूयात व्हॉलीबॉल ग्राउंडवरती.